द न्यूज लाईन, अचूक वेधक. कराड पंचायत समिती व जिल्हा परिषद अंतर्गत लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी 24 फेब्रुवारी 2026 पासून राज्यव्यापी काम आंदोलनात सहभाग घेतला. महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झाले असून कराड तालुक्यास त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. कनिष्ठ वरिष्ठ लिपिक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी कामकाज पूर्णपणे ठप्प ठेवले आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयातील दैनंदिन कामावर परिणाम झाला असून नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. वेतन श्रेणीतील तफावत दूर करणे, सुधारित वेतन लागू करणे, पदोन्नती प्रक्रिया सुलभ करणे व पदांचे एकत्रीकरण या प्रमुख मागण्या आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. द न्यूज लाईनसाठी अमोल टकले, कराड. पंचायत समिती कराडच्या सर्व आम्ही अधिकारी कर्मचारी महिला आहोत. आजपासून आम्ही वेतन त्रुटी सुधारणा व पदोन्नतीच्या टप्पे कमी करण्यासाठीचे काम बंद आंदोलन केलं आहे चालू. तर आमच्या मागण्या जोपर्यंत मंजूर होत नाहीत तोपर्यंत हे काम बंद आंदोलन चालूच राहणार आहे. आज यशवंत विचारांची पंचायत समिती असलेल्या कराड पंचायत समितीमध्ये लिपिकांवर होणाऱ्या अन्यायासाठी वेतन त्रुटी सुधारणा या संदर्भात पंचायत समिती कराड येथे काम बंद आंदोलन या ठिकाणी सर्व लिपिकांनी केलेले आहे. कालपासून आम्ही आंदोलनात सहभागी झालेलो असून आजपासून बेमुदत संपाचे हाक या ठिकाणी दिलेले असून आज महाराष्ट्रभरात पूर्ण महाराष्ट्रभर लिपिकांचं आंदोलन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत असताना कराड पंचायत समितीने सुद्धा यात मोठ्या हिरिरीने भाग घेतलेला असून आमची एकच महत्त्वाची मागणी आहे की वेतन सुधारणा व आमच्या जे पदोन्नतीचे स्तर आहेत ते कमी करणे. या दोन मागणीसाठी आम्ही आंदोलन या ठिकाणी आंदोलन जाहीर केलं असून या ठिकाणी सर्व लिपिक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. तर आमची एकच महत्त्वाची मागणी आहे की वेतन सुधारणा झाली पाहिजे. द न्यूज लाईन, अचूक वेधक.